नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. शेवटी दादागिरीनी का होईना केंद्र सरकारने आपल्या बैसाखी युक्त बहुमतावर VBG रामजी बिल पास केलं आणि मनरेगाला समाधी दिली. VBG रामजी मध्ये मनरेगाची आत्माच नाही यावर आपण बोललो. पण त्यापेक्षाही भयंकर असं बिल लोकसभेने पुन्हा पास केलं आणि ते बिल तुमच्या आमच्यासाठी जगण्या मरण्याचा प्रश्न असणार. हे बिल आहे शांती ॲटॉमिक एनर्जी बिल. आजकाल नवी फॅशन झालेली आहे मोदींच्या सरकारमध्ये. पहिले ते असं छोटं नाव ठरवतात, मग त्या छोट्या नावाच्या प्रमाणे ते पूर्ण त्याचं ते मोठं डिझाईन करतात. आता हे जे शांती ॲटॉमिक बिल आहे याचं पूर्ण नाव आहे सस्टेनेबल हार्सेनिंग ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया शांती. हे बिल पास झालं आणि या बिलाला भरपूर विरोध केला विरोधी पक्षांनी. पण जेव्हा त्यांचं कोणी ऐकायलाच तयार नाही तेव्हा त्यांनी वॉकआउट केलं, बहिष्कार घातला सदनाचा आणि त्यांच्या पाठीमागे मग हे बिल पास झालं. आता या या बिल पास झाल्यामुळे केंद्र सरकारला अधिकार मिळतो की निजी क्षेत्रात या सरकारी उपक्रमासोबत निजी क्षेत्र संयुक्त उपक्रम यांना परमाणु बिजली संयंत्र म्हणजे रिॲक्टरच्या निर्माण करण्यासाठी, मालकीसाठी, चालवण्यासाठी, बंद किंवा त्याला डिस्पोज करण्यासाठी, परमाणु रिॲक्टरसाठी लागणारे इंधनची निर्मिती करण्यासाठी, त्याचं कन्व्हर्जेशन करण्यासाठी, त्याला रिफायनिंग करण्यासाठी आणि एनरिचमेंट ऑफ युरेनियम ज्याला म्हणतात, योग्य युरेनियम संवर्धन ना साठी सुद्धा परमाणु इंधन आयात करण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी किंवा अधिग्रहण करण्यासाठी किंवा त्याच्यावर अधिकार जमवण्यासाठी जे लायसन्सेस लागतील ते आता केंद्र सरकार या नवीन बिलाच्या अनुषंगाने देण्यात येईल. हे बिल आलं माफ करा, हे बिल शांती बिल जरी असलं तरी हे अशांती फैलवणारं मी का म्हणतो, कारण मी तुम्हाला थोडं पाठीमागे घेऊन जातो. म्हणजे या बिलाची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. 2007-8चा वेळ होता. मनमोहन सिंगचं सरकार होतं आणि अमेरिकन गव्हर्नमेंटचं फार मोठं प्रेशर होतं की ॲटॉमिक ॲग्रीमेंटवर आपण साईन करावं. आणि ते साईन केल्यावर भारतात ॲटॉमिक एनर्जीसाठी भरपूर उपयोग करण्यासाठी अमेरिका मदत करेल वगैरे असते होतं. खूप दबाव असल्यामुळे मनमोहन सिंगनी त्याच्यावर सही केली. लेफ्ट फार नाराज झाले, वामपंथी दल, त्यांनी समर्थन वापस घेतलं. सरकार अल्पमतामध्ये आलं. ते पाहून भाजपानी अविश्वास प्रस्ताव आणला. परंतु अशा वेळेला मुलायम सिंग आणि बाकी दल युपीए मध्ये जॉईन झाले आणि सरकार वाचवण्यात आलं. त्यावेळेला मनमोहन सिंगवर आरोप लागले की ते अमेरिकेचे हस्तक आहेत, CIA एजंट आहेत वगैरे वगैरे. वर्ल्ड बँकमध्ये होते, तिथनं त्यांचा संबंध आला असेल. पण मनमोहन सिंग कोणालाही काही उत्तर दिलं नाही. ॲग्रीमेंटवर सही केल्यावर पहिलं त्यांनी रिॲक्टरची ऑर्डर फ्रान्सला दिली, दुसरी रशियाला दिली आणि अमेरिकेला ठेंगा दाखवला. मग त्यानंतरच अमेरिका नाराज झाला आणि अमेरिका प्रायोजित जे पिंक रिव्हॉल्युशन चालू होतं
मिडल ईस्ट आणि युरोपच्या काही भागात. त्याचंच एक्सटेन्शन म्हणून आपल्याकडे अण्णा हजारेचं आंदोलन झालं. त्याच्यावर खूप आरोप होते की बाहेरचा पैसा आलेला आहे त्याच्यात, आणि मनमोहन सिंग सरकारला खूप बदनाम करण्यात आलं आणि ते सरकार पडलं. म्हणजे निवडणुकीत हारले आणि नरेंद्र मोदी आले. आणि मोदी आल्यापासून भारत सरकारने आपल्या विदेश नीतीत यू टर्न घेतला आणि आपण रशिया वगैरे सोडून सरळ अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसलो. आता सध्या ट्रम्प साहेब आल्यावर त्यांनी एक ट्रेड डील अमेरिकेचं भारतासोबत साईन करायचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की आम्ही आयात फार कमी करणार, तुम्ही आम्ही जेवढं आयात करतो त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आमच्याकडनं आयात केली पाहिजे. म्हणजे तुमच्या निर्यातीपेक्षा अमेरिकेतून तुम्ही आयात जास्त केली पाहिजे, म्हणजे आमचं प्रॉफिट आम्हाला मिळालं पाहिजे. भारताने मुंडी हलवली. तेलापासून सगळ्यासाठी आपण आपले दरवाजे खोलले. रशियाचं स्वस्त तेल सोडून आपण भलेही म्हणतो की रशियाचं तेल आम्ही घेणार आहे, पण ते अंबानी वगैरे घेतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. पण सरकारी उपक्रम आजही अमेरिकेपासून तेल घेतोय. आणि अमेरिकेने बरेच कापूस अमेरिकेचा तो आता आपल्याकडे यायला लागला. 11% त्याच्यावर ड्युटी होती ती शून्य केली. इलेक्ट्रिकल गाड्या आता अमेरिकेच्या नादन येणार भारतात, कारण तिथे ड्युटी खतम केली. सोयाबीन तेल पहिलेच आपण ओपन केलं, त्यामुळे आपला सोयाबीनचा इथे शेतकरी मारला गेला. यापुढे मका येणार, एथनॉल येणार, काय काय येणार देव जाणे. पण त्याच पार्श्वभूमीवर हे शांती विधेयक आहे. कारण आता हे बिल पास झाल्यावर एका एका राज्यात 5-5, 10-10 ॲटॉमिक एनर्जीचे प्लांट लागतील, रिएक्टर्स लागतील. रिएक्टर लागणार प्रॉब्लेम नाहीये. त्या रिएक्टर मधनं निघालेला कचरा कुठे टाकणार, डिस्पोजल, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही जगात सारून फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्या कचऱ्यामुळे खूप कॅन्सर सारखे असे भयानक रोग येतात आणि पूर्ण क्षेत्रच्या क्षेत्र कॅन्सरग्रस्त होऊन झालेलं. पंजाबमध्ये आहेत काही ठिकाणी अशा गोष्टी. त्याच्या बाबतीत या बिलमध्ये काही डिटेल दिलेलं नाहीये. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या बिलमध्ये जे 2010 मध्ये जे बिल आणलं होतं, म्हणजे जे परमाणु दायित्व ॲटॉमिक लायबिलिटीचा ढाचा होता युपीए सरकारचा, तो त्यांनी तोडूनच टाकला. म्हणजे उद्या काही दुर्घटना झाली तर या प्लॅन्टला मशिनरी सप्लाय करणाऱ्या किंवा हा प्रोजेक्ट सप्लाय करणाऱ्यावर काहीही दायित्व नसावं. म्हणजे हे बाहेरच्या कंपन्यांना क्लीन चिट आहे पहिलेच. तुम्ही निर्भीकपणे आमच्याकडे प्रोजेक्ट लावा, उद्या त्यातनं लीक झालं, आमचे लोक हजारोनी मेले, तरी तुमच्यावर काही संकट येणार नाही या बिलानुसार. जे लिमिटेड लायबिलिटी आहे ती $410 मिलियन आहे. अहो, भोपाळ गॅस ट्रॅजेडी 40 वर्षापूर्वी झाली होती, 1984 मध्ये. त्यावेळेला सुद्धा $470 मिलियन लायबिलिटी होती. जिथे 10,000 करोड असायला पाहिजे तिथे विमा कंपल्सरी करायला पाहिजे अशांनी तो क्लॉजच काढून टाकला. म्हणजे प्रॉफिट प्रायव्हेट कंपनीने कमवायचं आणि काही झालंच तर मग सरकार भरपाई करेल. पण अजब, प्रायव्हेट सेक्टरच्या समोर लोटांगण घालून हे बिल पास झालेलं आहे. त्यात परमाणु ऊर्जा जे हे आहे नियामक बोर्ड, परमाणु ऊर्जा नियामक बोर्ड, त्याच्याबद्दल काहीही डिटेलिंग नाही आहे. त्यामुळे त्याला स्वायत्ता असावी, जशी आता निवडणूक आयोगाला आहे तशीच असणार. त्यामुळं हा पूर्ण भारत एका जिवंत ॲटम बॉम्बवर बसून राहिलेला असेल. कारण उद्या काही जरी झालं तरी भारतातले लोक मरतील. त्या कंपन्यांनी तर फायदा पहिलेच लाटलेला आहे, पैसे पहिलेच त्यांना मिळालेले असतील. हे बिल फक्त ट्रम्प साहेबांना खुश करण्यासाठी
अमेरिकन कंपनींना भारताचा दरवाजा खोलण्यासाठी. आणि आपली सरकार वाचावी बाबा, मनमोहन सिंग सारखं आपण अमेरिकेसोबत भांडून चालणार नाही. म्हणजे आपलं सरकार धोक्यात नको यायला. म्हणून हे घातलेलं लोटांगण आहे. हे शांती बिल नाही आहे. हे तुमच्या आणि आमच्या आयुष्यात आणि येणाऱ्या पिढीसाठी अशांती निर्माण करणारं बिल आहे. आज रोखठोकमध्ये एवढंच. उद्या पुन्हा काही विषयासोबत येतो. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.